श्रीराम. परमचैतन्य सद्गुरू श्री काणे महाराज यांनी वेळोवेळी केलेली प्रवचन, तसंच वेळोवेळी त्यांनी भक्तांशी साधलेला सुखसंवाद संकलित करून सुयोग्य भागांमध्ये विभागून ध्वनी रूपात सादर करत आहोत. पुष्प पहिलं, विषमय संसार अमृतमय कसा करावा. भाग तिसरा. अनुग्रह याचा अर्थ जवळ जाण्याचा मार्ग दाखवणं, स्वतःची समजूत करून देणं. अनु म्हणजे अगदी जवळ. जेव्हा तुझ्या जवळचं परमतत्व काय आहे हे त्याला सांगून देणं म्हणजे अनुग्रह. अनुग्रह म्हणजे कानात मंत्र देणं. कानात सांगण्याचा अर्थ काय, तर गुप्त वस्तू गुप्त ठिकाणी सांगावी. श्रवणात ती पटली पाहिजे ना. कान तुम्ही बंद केलेत आणि खूप ओरडलात तरी त्या हृदयामध्ये काय कळणार आहे. हृदयस्थ म्हणजे हृदय ही गुहा आहे आणि त्या गुहेमध्ये ते बसलं आहे, परंतु त्याची इंद्रिय जी आहेत ती कानापर्यंत आहेत. तेव्हा तिथं जर तुम्ही गुप्त भाषा बोललात तर ती त्या इंद्रियांपर्यंत जाऊन भिडणार. नाहीतर कानात गुडदा घालून जर सांगितलं तर काय उपयोग होणार आहे. म्हणून कानात ज्याच्या गुडदे असतील त्याला जो अनुग्रह देतात तो केशराने लिहून द्यावा असं सांगितलं आहे. केशराने मंत्र लिहायचा आणि त्या किवंड्याला द्यायचा. आंधळ्याला देता येतो पण किवंड्याला देता येत नाही, म्हणून तो केशरानं लिहून दिला म्हणजे अंतरात बिंबतो. काही कालानं तो उच्चार स्पष्ट होतो. आमच्या भागुताईचं उदाहरण घ्या. तिला आम्ही पहिल्यांदा जो अनुग्रह दिला त्यावेळेला केशरानं मंत्र लिहून दुधामध्ये तो मिसळून अनुग्रह दिला. आता ती पुष्कळ बोलू शकते, मग ते नाम आपलं कार्य करतं की नाही हे समजायला पाहिजे. परंपरेची शिकवण पाहिजे, तरच या खाचाखोचा कळतात. नाहीतर नुसत्या पुस्तकात या खाचाखोचा नाहीत. पुस्तकात नुसता सहज मार्ग दाखवतात, पण किल्ल्या ज्या ज्या असतात त्या तिथं पुस्तकात ठेवून कसं चालेल. पुस्तकांच्या लायब्ररीची किल्ली आपल्याजवळ पाहिजे. वाटेल त्याने येऊन ती उघडली तर ती त्याला सापडेल का. त्याप्रमाणे या सगळ्या गोष्टी आहेत. आपण सर्वजण या संसारात आलेलो आहोत. या संसारामध्ये काय पाहिजे आहे आपल्याला, तर भगवत पद आपल्याला कसं प्राप्त होईल. मनुष्य काय करतो, तर व्रत करतो, परंतु व्रते दान उद्यापने ती धनाची. यंदा कोकिळा व्रताला ऊत आला का, तर बऱ्याच वर्षांनी ते येतं म्हणे आणि त्याचं ते दान केलं म्हणजे अमुक होतं. पण खर्च किती झाला. व्रताप्रमाणे खर्चही वाढतो ना. मग त्या कोकिळ व्रताचं काय मिळालं याला. कोकिळ म्हणजे कुठे किल्ली आहे ती कळली का. किल्ली कुठे आहे हे त्या कोकिळा व्रतात नाही कळली. ती किल्ली ठेवणारा निराळाच असतो, त्याच्याजवळच ते कळू शकेल. म्हणून ती किल्ली सापडण्यासाठी, सर्व कुलुपांना उपयोगी पडणारी मास्टर की प्राप्त होण्यासाठी सद्गुरूंचा आश्रय करायचा. तो करावा लागत नाही, ते होऊन चालत येतात. त्याच्यासाठी आपण धडपड करायची नाही. शेतकऱ्यांची जमीन तयार होते आणि पाऊस आपोआपच येतो. जमीन तयार झाल्यावरच तो येतो असं नाही. तो करून ठेवतो तेव्हा पाऊस येतो. त्या वेळेलाच बीज पेरावं लागतं. भलत्या वेळेला बीज पेरलं तर काहीच उपयोग होणार नाही. म्हणून विषवत संसार ज्याला अमृतमय करायचा असेल त्यांनी भगवन नामाचं अनुष्ठान करावं. म्हणजे काळा झालेला शंकर नीळकंठ पदाला जसा प्राप्त झाला तसे आपण नीळकंठ होऊ, म्हणजे प्रतिशंकर होऊ. त्यांनी दुसरं काही केलं नाही. राम नाम घेतलं आणि आपल्या बायकोला अनुभव सांगितला. राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. एवढं मोठं महान सामर्थ्य आणि केवढा मोठा दृष्टांत, पण आपण त्याचा काही विचार सुद्धा करत नाही. काहीतरी विचार आपण करायला पाहिजे आहे. कोणी दुसरं सांगणारा नाही. आपल्या स्वतःचा विचार आपणच करायला पाहिजे. आपल्या पोटात दुखायला लागलं तर ओवा आपण खायला पाहिजे. डॉक्टरांनी खाऊन नाही चालत. डॉक्टरांनी औषधाचा डोस दिला तर तो मुकाट्यानं घेतला पाहिजे, म्हणजे रोग जाईल.
अशा वेळेला ते कडू आहे, तुम्हीच घ्या, मला नको, असं म्हणून चालणार नाही. मग हा तर संसाराचा डोस इतका जहरी आहे की न जाणो त्यात खलासही होईल माणूस. मग त्यात अमृतत्व करायचं म्हणजे काही साधी गोष्ट नाही. दिसायला सोपी, पण असायला अत्यंत कठीण आणि परिणामी गोड. ज्याचा परिणाम गोड, त्याचं सर्वच गोड. कडू असं म्हणू नये. कारल्याची भाजी कडू, पण त्याने रक्तदोष सगळे नाहीसे होतात. कॅन्सर सारखे रोग नाहीसे होतात. ब्लड प्रेशर नाहीसं होतं, मधुमेह नाहीसा होतो. मग कारलं खाताना कडू असलं म्हणून काय झालं? कडू नको खायला. मग तो मधुमेह म्हणजे साखर सगळी. साखर खाऊन कसं चालेल? तर व्यवहार सगळा जो आहे, यात प्रत्येक पदार्थात परमेश्वर जो नटलाय तो कशासाठी? आपल्या उपयोगासाठी नटला आहे. त्या बाजारातल्या जितक्या वस्तू आपल्याला दिसत आहेत ती त्याची स्वरूपं आहेत. असं स्वरूप नाही. त्यामुळेच आपलं शरीर पोषण होत आहे. शरीर हे कोण आहे? देवतामय शरीर आहे, मांसमय नाही. शरीरात प्रत्येक रोमारोमाच्या ठिकाणी जो कृमी आहे तीच एक एक देवता स्वरूप नाही का? भाग 3 संपला.